नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, त्यानंतर आता त्याच्यावरच्या जी मार्कशीट आहे, फायनल मार्कशीट आणि जे आन्सर की आहे ते आन्सर की रिलीज करण्यात आलेले आहेत. याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. इथे पाहू शकता स्कोर रिपोर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग या अधिकृत वेबसाईटवर स्कोर रिपोर्ट आहे फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट ग्रुप सी पोस्ट नेम बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठीची. इथे पाहू शकता ही जी स्कोर रिपोर्ट आहे मार्कशीट ग्रुप बी ग्रुप डिटेल्स आहे ग्रुप सीसाठी पोस्ट नेम आहे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन हे तुम्हाला मार्क्स देण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, रोल नंबर आहे, नाव आहे, त्याच्यानंतर मार्क्स ऑब्जेक्शन्स मार्क्स ऑफ द ऑब्जेक्शनचे आहेत, हरकतीनंतरचे मार्क्स जे आहेत हे दाखवण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी इथे पाहू शकता त्याच्या अगोदर इथे आक्षेपाबाबतचे हरकतीसाठीचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं. त्यानुसार पाहू शकता इथे देण्यात आलेलं आहे. त्यानुसार इथे डिटेलमध्ये माहिती आहे. प्रसिद्धीपत्रक आहे आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा 2023 राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 दिनांक 12 डिसेंबर 2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. तर TCS ION यांच्याकडून 15 डिसेंबर 2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन ID व त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका आन्सर शीट जारी करण्यात आली होती. त्याच्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका आन्सर कीच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत TCS कडून लिंक खुली करण्यात आली होती. आता गट क व गट ड संवर्गातील एकूण 10,763 प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन 17 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन ID वर HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकती तज्ज्ञ समितीकडून स्वीकृत करण्यात आले आहेत. ते ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स याच्याबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. इथे पाहिले जाऊ शकते प्रत्येक सब्जेक्टनुसार जे आहे टोटल ऑब्जेक्शन किती आलेले, त्याच्यानंतर टोटल ऑब्जेक्शन रिसिव्ड किती झाले, त्याच्यानंतर व्हॅलिड किती आहेत, बरोबर किती आहेत आणि आन्सर कीमध्ये चेंजेस किती आलेत आणि फुल मार्क्स किती दिलेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती या टेबलमध्ये या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. सब्जेक्टनुसार देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता ऑब्जेक्शन समरी आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटसाठी. त्याच्यामध्ये पाहू शकता इथे पोस्टचं नाव दिलेलं आहे, कोणत्या शिफ्टला स्टाफ नर्स गव्हर्नमेंट 1 डिसेंबरची 2023ची शिफ्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्या क्वेश्चन IDला फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि कोणत्या क्वेश्चन IDचे आन्सर की चेंज झालेली आहे याच्याबद्दल सुद्धा विस्तारित माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. या PDFची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं सुद्धा प्रसिद्धीपत्रक इथे पाहिले जाऊ शकतं. त्याच्यानुसार अशा पद्धतीने ही जी भरती आहे आरोग्य विभागाची भरती याच्यासाठीचं जे बाकीचे जे पदं आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी साठीची त्याच्यासाठीचे आन्सर की सध्या अवेलेबल आहे. त्याच्यासाठीचं ऑब्जेक्शनसुद्धा क्लिअर करून जी सुधारित आन्सर की आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता नवीन जे स्कोर म्हणजे मार्कशीट आहेत म्हणजे त्याच्याबद्दलच्या परीक्षेचा रिझल्ट आहे निकाल जो आहे तो लावला जात आहे. त्याच्यामध्येच बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठीची जी निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. ही सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये या लिंकचे आहे PDF जे आहे याच्यामध्ये चेक केलं जाऊ शकतं. धन्यवाद.